We are on a discussion of IUPAC nomenclature system. In that, we have already seen the step 1, step 2. Now it is the turn of step 3. It is the turn of step 3. Third, step 3. Number the carbon atoms in the carbon chain from one end to the other. मग आता जी काही कार्बन चेन असेल तर त्याला आपल्याला नंबरिंग देता येते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. नॉट कंपल्सरी की इट इज फ्रॉम द लेफ्ट टू राईट. तर त्याला आपण राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट कसेही नंबरिंग देऊ शकतो. त्यामधली कंडिशन्स काय आहे नंबरिंग देण्याची, तर जिथून फंक्शनल ग्रुप जवळ पडेल म्हणजे फंक्शनल ग्रुपला कमीत कमी मला नंबर येईल त्या साईडला नंबरिंग द्यायची. म्हणजे ती आपल्याला लेफ्ट कडून राईट वे असू शकते किंवा राईट कडून लेफ्ट पण असू शकते. आणि कंडिशन काय आहे तर फंक्शनल ग्रुपला लोएस्ट वाला नंबरिंग आला पाहिजे. अशा प्रकारची आपण त्याला नंबरिंग देऊ शकतो. सरळ सरळ कार्बनचे पाहून घ्यायची, दोन्हीकडनं देता येते नो डाऊट. पण त्यामधली आपल्याला चॉईस कोणती करायची आहे तर जिथून फंक्शनल ग्रुप जवळ असेल. आता फंक्शनल ग्रुप सगळ्यांना माहिती आहे. तर फंक्शनल ग्रुप जो जिकडून जवळ पडेल whether it is from the left side or right side and then give the numbering accordingly. आणि त्या पद्धतीने मग नंबरिंग द्यायची आहे. So number the carbon atoms in the carbon chain from one end to the other. Assign the number 1 to the carbon in the functional group CHO or COOH. जर समजा आपल्याला CHO किंवा COOH जर असेल, दोन फंक्शनल ग्रुप आहेत CHO अल्डिहाइड, COOH कार्बोक्सिलिक ऍसिड. हे जर समजा त्या कंपाऊंड मध्ये असेल तर मग तिथे आपल्याला लेफ्ट टू राईट नाही पाहायचं किंवा राईट टू लेफ्ट नाही पाहायचं. सरळ सरळ जिथे CHO अटॅच असेल, COOH अटॅच असेल त्याला पहिला नंबर द्यावा लागेल. काही जणांच्या डोक्यात येईल कॉर्नरला असला मधात असला तर मधात मुळीच राहणार नाही. ओके, तर मग याला आपल्याला तिथेच नंबरिंग द्यावी लागेल आणि तो असेल आपला फर्स्ट नंबरचा कार्बन. पण कधी जर समजा CHO दॅट इज अल्डिहाइड, COOH कार्बोक्सिलिक ऍसिड हे जर समजा कंपाऊंड मध्ये असेल तर त्या CHO मधला जो C, COOH मधला जो C या म्हणजे अल्डिहाइडच्या वेळेला CHO मधला C पकडायचा, त्याला 1 नंबर द्यायचा. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर COOH मधला तो कार्बन C पकडायचा आणि त्याला नंबर 1 द्यायचा. बाकीच्यांना मग नेक्स्ट वाला नंबर. ओके, कंपल्सरी लक्षात ठेवायचं अल्डिहाइड अँड इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड. Assign the number 1 to the carbon in the functional group CHO and or COOH if present. हे कंडिशन झाली की CHO आणि COOH असेल तर त्यांना पहिला नंबर दिल्याशिवाय सोडायचं नाही. पण आता हे जर नसतील तर अदरवाइज then with the chain can be numbered in a 2 direction. मग जिथं CHO नाही आहे, COOH नाही आहे तर चेनला आपण 2 डायरेक्शननी नंबरिंग करू शकतो. इट इज लाईक दिस फ्रॉम लेफ्ट टू राईट 1 2 3 or it is from right to left 1 2 3. म्हणजे बोथ साइडला आपण नंबरिंग करू शकतो. Accept that numbering which gives a smaller number to the carbon carrying the functional group. पण नंबरिंग दोन्हीकडनं करत जरी असलो, करू शकत जरी असलो तर ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्याला कमीत कमी वाला नंबर आला पाहिजे अशा दृष्टीनं नंबरिंग करायची. म्हणजे whether it is from left to right or right to left. But condition is that the carbon atom to which that functional group is attached must be at the lower number. That is the conditions and that's why you have to choose from both the sides. म्हणजे या साईडकडनं त्या साईडकडे किंवा त्या साईडकडनं या साईडकडे याच्यामधला असा नंबर चूज, अशी डायरेक्शन चूज करायची की जिथून ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जवळ आहे म्हणजे त्या कार्बनचा नंबर छोटा आला पाहिजे त्या साईडची
नंबरिंग सिस्टीम फॉलो करायची, मग ती लेफ्ट टू राईट असो की राईट टू लेफ्ट असो. Then accept that numbering which gives a smaller number to the carbon carrying the functional group. In the final name, a digit, a number and character letter should be separated by a small horizontal line. See the table 9.20. तर तो टेबल बघताना मी बरोबर सांगेन. Okay, usually numbering is not required if the carbon chain contains only 2 carbon atoms. जेव्हा त्या चेन मध्ये फक्त 2च कार्बन ॲटम्स आहेत तर त्याला नंबरिंगची काहीच गरज पडत नाही. ओके, 2 कार्बन असताना त्या चेनला नंबरिंग द्यायची नाही, पण 2 पेक्षा जास्त असेल तर मग नंबरिंगचं काम पडते, 2 मध्ये पडणार नाही. आता त्यांना सेपरेट कसं करायचं, काय करायचं, तर जे यापूर्वीचा पॉइंट होता, इन द फायनल नेम अ डिजिट नंबर. जर समजा आपण 3 वर सांगितला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे 3, ओके, and a character that later should be separated by a small horizontal line. म्हणजे आपण जर समजा असं म्हटलं 3 आणि मग त्याच्या पुढे लिहून राहिलो समजा इज ब्रोमो, ओके, तर हे लेटर्स आहे, हे नंबर आहे, that must be separated by a small horizontal line. अशा प्रकारची ती लाईन द्यायची, बाकी असं काही खूप विशेष त्याच्यात नाही. ओके, बट page number 122 and chart number 9.20 I will see nomenclature step number 3. आता बघू आपण स्टेप नंबर 3. तर पहिले तर सरळ सरळ CS3 CS2 CH4. ओके, हा कारण आपल्याला अल्डेहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला नाव द्यायचं. ओके, मग CS3 CS2 CHO. ओके, आता याच्यामध्ये नंबरिंग देताना हा कार्बन आपला पहिला असतो, कारण त्याची जे रूल्स आहेत त्याच्या नियमानुसार तो कार्बन आपला पहिलाच जाईल. ओके, सो अशा प्रकारचं लक्षात ठेवायचं. दॅट इट इज CS3 CS2 CS2 COOH. याला सुद्धा हाच नंबर पॉइंट द्यायचा, ही आपली पहिली कंडिशन. बस एवढं जर लक्षात ठेवलं की या दोघांचं CHO अल्डेहाइड COOH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप हे नंबर 1 वरच येतील आणि याच्यामध्ये सुद्धा कार्बन आहे आणि याला सुद्धा काउंट करावं लागेल, याला सुद्धा काउंट करावं लागेल. ओके, सो इट इज 3 कार्बन atoms are 1, 2, 3, including the functional group. So our parent alkene is propane. It is propane. And म्हणून याचं नाव होईल प्रोपॅनल, NaL. कारण अल्डेहाइड असेल तर E is replaced by Al. So this is our propanol. Okay. Then it is CS3, CS2, CS2, COOH. Okay, there are 4 carbon atoms. So parent alkene is butane. It is butane, and as carboxylic acid is there, so it is replaced by OIC. No? So it is butanoic acid. It is butanoic acid. कारण कार्बोक्सिलिक म्हणजे ब्युटॅनॉइक ऍसिड असं त्याचं नाव होईल. पण आपल्याला पहिले नंबरिंग समजून घेतलं आहे. CHO त्याला पहिला चालला, इकडून 1, 2, 3 दूर पडेल आणि CHO ला पहिला द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं डावीकडचं उजवीकडचं काही बघायचंच नाही. पण कोणत्या कंडिशन मध्ये फक्त 2 अल्डेहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड त्यांना पहिला नंबर देऊन द्यायचा. सो दिस इज अवर or this portion is or. Now it is CS3 CS CS3OH CS3 CH मग OH आणि CS3. ओके, आता आपल्याजवळ 3 कार्बन ॲटम्स आहे, याला नंबरिंग तर द्यावं लागेल. आणि आपली कंडिशन काय आहे, तर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. मग आपण ट्राय करू CCCOH.
मदत द्यायला. इथे हायड्रोजन आपण घेतले नाही कारण आपल्याला कार्बनला नंबरिंग द्यायचं आहे. ओके, तर आता इकडून दिलं समजा फ्रॉम लेफ्ट टू राईट इट इज 1 2 3. ओके, सो द कार्बन इज at number 2 to which the functional group is attached. ओके, उलट देऊन पाहू आपण. इट इज फ्रॉम राईट टू लेफ्ट. सो 1 2 3 अगेन the carbon to which the functional group is attached, it is at the same position, that is second. दोन्ही मध्ये सारखाच, म्हणून मग तिनं acceptable numbering तिथे त्यांनी both the numberings equivalent. कोणत्याही साईडने नंबर दिले तर ते इक्विव्हॅलंट आहे, म्हणून मग both the numbers are equivalent आणि मग इथे OH functional group attached आहे. 1 2 3 3 वाला आपला होईल इट इज प्रोपेन. ओके, इट इज प्रोपेन आणि मग हा जो OH जेव्हा अटॅच असते तेव्हा E ला रिप्लेस करायचं OL न. E ला रिप्लेस काय करायचं, कशाने करायचं, OL नी. आणि मग आता फंक्शनल ग्रुप कोणत्या नंबरवर आहे तर इट इज ॲट द सेकंड पोझिशन. ओके, मग प्रोपॅन 2 हा 2 का बरं तर 2 नंबरवर फंक्शनल ग्रुप अटॅच आहे 2 नंबरच्या कार्बनला आणि E इज रिप्लेस बाय OL. प्रोपॅन 2 ऑल. प्रोपॅन 2 ऑल हा OL का बरं आला तर OH हा फंक्शनल ग्रुप आहे. 1 2 3 कार्बन असल्यामुळे पॅरेंट वाला अल्केन झाला प्रोपेन. ओके, प्रोपेन. मग जेव्हा फंक्शनल ग्रुप OH अटॅच असते तर प्रोपेन मधला E हा रिप्लेस करायचा OH. पण आपल्याला हे नाही समजणार की OH ग्रुप पहिल्या कार्बनला आहे की दुसऱ्याला आहे. मग तो आयडेंटिफाईड करण्यासाठी कुठे आहे दोन्ही मेन्शन करायचं प्रोपॅन 2 ऑल. मग याच्यावरून लक्षात येईल की 2 नंबरच्या कार्बनलाच OH ग्रुप अटॅच पाहिजे. Then and then it will becomes propane 2 all. So that is the first example. आणि मग तिथे सेकंड it is CS3 CS2 CS2 CH Cl CS3 असं आहे. ओके, आता बघून घ्या 1 2 3 4 5 5 कार्बन्स are there. That's why parent alkane is pentane. Okay, but first we will give the numberings. आता नंबरिंग्स पुन्हा दोन्हीकडनं पण देता येतात 1 2 3 4 5. ओके, आणि मग राईट टू लेफ्ट 1 2 3 4 5. आता इथे पाहिल्यावर आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा लेफ्ट टू राईट देतो तो 4 नंबरवर तो कार्बन येते ज्याला फंक्शनल ग्रुप क्लोरीन अटॅच आहे. ओके, आणि जेव्हा राईट टू लेफ्ट जर नंबरिंग दिली तर 2 नंबरवर येतो कार्बन ॲटम की ज्याला क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, दॅट इज हॅलोजन्स. ओके, मग वी विल ऍक्सेप्ट दिस नंबरिंग आणि मग की कारण आपली कंडिशनच आहे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो लोवेस्ट नंबरवर आला पाहिजे. या वेळेने गेलो तर तो 4 वर येईल, या वेळेने गेलो तर 2 वर येईल. 4 पेक्षा 2 लोअर आहे, म्हणून मग वी विल ऍक्सेप्ट दिस नंबरिंग. ओके, खालची. आणि मग आता याचं नाव लिहायचं. तर इथे सरळ सरळ Cl जेव्हा असते आपण पाहिलेलं आहे इट इज प्रिफिक्स. Cl चा होते क्लोरो. ओके, क्लोरो. आणि आपला 5 असल्यामुळे पॅरेंट अल्केन आहे पेंटेन. ओके, क्लोरोपेंटेन. पण क्लोरोपेंटेन काय सांगते की क्लोरीन कुठे आहे हे नाही सांगत आहे. सो नेम इज 2-chloropentane. So the name is 2-chloropentane. What these 2 indicates? It is chlorine's positions. It is at the second number carbons. To which this chlorine is attached. So 2-chloro and it is pentane. इथे जेव्हा हॅलोजन्स असते तेव्हा आपल्याला E ला रिप्लेस करायची गरज नसते. हॅलोजन्स मध्ये आपण फंक्शनल ग्रुपच्या वेळेला शिकलेले आहे. So its IUPAC name is a 2-chloropentane. Why it is 2? The second number carbon atoms.
to which the chlorine group is attached. Okay. आणि क्लोरीन साठी क्लोरो लिहितो तर 2 क्लोरो, दॅट मीन्स सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे. आणि why it is pentaene? 1 2 3 4 5. So 5 carbon atoms are there in the straight chain. That's why its parent's name is a pentane. So its IUPAC name is a 2-chloropentane. 2-chloropentane. So this is very interesting one. So you have to look into this matter. Then third one. तिथे पुस्तकात बऱ्याच जणांच्या पुस्तकात चुकलेलं असेल तिथे पहिले करेक्ट करून घ्या. जे थर्ड नंबरचं it is chart 9.20 IUPAC nomenclature step number 3. त्यामधलं त्या चार्ट मधली तिसरी CS3 C डबल बॉन्ड O CS2 CS2 CS3 पाहिजे तर त्यानुसार तिथे बरोबर तो डबल बॉन्ड इथे शिफ्ट करा. ऑक्सिजन डबल बॉन्ड. ओके. जेव्हा आपण लेफ्ट टू राईट पाहिला तर तो चौथ्यावर आहे पुस्तकात. त्याला लेफ्ट टू राईट मध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. ओके. मग आता बघा नंबरिंग तर इकडून दिली तर 2 नंबरवर येते. इकडून जर दिली राईट टू लेफ्ट तर 4 नंबरवर येते. तर मग आपण याला ऍक्सेप्ट करू. ओके. केलं म्हणजेच इट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबरिंग. मग आता सरळ सरळ आहे सी डबल बॉन्ड ओ आणि 2 त्याच्या बॅलन्स ओपन. याला आपण कीटोन ग्रुप म्हणतो. ओके. कीटोन म्हणतो आणि मग E इज रिप्लेस बाय ONE. तर पहिले 1 2 3 4 5 सो इट इज पेंटेन. सो इट इज पेंटेन. ओके. आणि मग E ला रिप्लेस करायचं आहे तर ONE. सो पेंटॅनॉन. ओके. पण हा जो आहे हा फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे तर मग इज पेंटॅन 2ONE अशा प्रकारचं होईल. आणि तो सांगून राहिलेला आहे की 2 नंबरच्या कार्बनला कीटोन ग्रुप अटॅच आहे आणि स्ट्रेट चेन पेंटेनची आहे. त्याच्यानुसार रिस्पेक्टिव्ह व्हॅलन्सी सॅटिस्फाईड करायच्या आणि अशा प्रकारचं IUPAC नॉमेनक्लेचर. तर अशा प्रकारे आपण त्याला कंप्लीट केल्या जाते. आणि हे जे नाव आहे IUPAC वाले जे काही नेम्स आहेत जे काही देतो आपण त्याला ओव्हरऑल एक्सेप्टन्स आहे थ्रू आउट वर्ल्ड मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. Some more steps are required for writing IUPAC names of compounds having a more complex structural unit such as branch chain, कार्बन रिंग्स. कार्बनची रिंग्स पण असते बेन्झीन लाईन. हेट्रोसायकल्स ETC. तर याच्यासाठी आणखी वेगळे नियम असतात. जेव्हा की ब्रँच चेन असेल कार्बन रिंग्स असेल हेट्रोसायकल असेल तेव्हा. पण आनंदाची गोष्ट आहे की हे आपल्या स्टँडर्ड साठी नाही आहे. पुढच्या स्टँडर्ड साठी आहे आणि तिथे त्यांनी सांगितलेलं पण आहे. स्टडी ऑफ दिस विल बी इन्क्लुडेड इन द फर्दर स्टँडर्ड्स. म्हणजे 11वी 12वी मध्ये जाऊन आपल्याला ते शिकावं लागेल. At the same time, also keep in mind that there is a practice of using common names of the carbon compounds which are frequently used in the laboratory. पण लॅबोरेटरी मध्ये जनरली कॉमन नेम्स वापरतात आणि ते बऱ्याचदा वापरले जातात. तर मग आपल्याजवळ एकच पाहिजे. आपल्याला दोन्ही पण क्लिअर पाहिजे. कॉमन नेम्स आणि मग त्याचे काय IUPAC नेम्स. हे जर क्लिअर असेल तर मग लॅबोरेटरीमध्ये आपल्याला एवढे प्रॉब्लेम येणार नाही जेव्हा आपण प्रॅक्टिकल करायला जाऊ तेव्हा. सो at the same time also keep in mind that there is a practice of using common names of the carbon compounds which are frequently used in the laboratory. So this is all over from the IUPAC nomenclature system and its step 1, step 2 and step 3. In our next lecture we will see the question, that is write the IUPAC names of the following structural formulae and so on in our next lecture.
ओके टिल देन बाय.